खानदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। संत रविदास सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं धुळ्यात विविध ठिकाणी फलक अनावरण व संत रविदास यांची जयंती साजरी। धुळे शहरातील संकल्प कॉलनी देवपूर व जिल्हा क्रीडा संकुल या आवारात संत रविदास महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधत दोन्ही ठिकाणी संत रविदास सामाजिक प्रतिष्ठान यांचे फलक अनावरण संस्था अध्यक्ष गजानन निंबोरे तर अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक अशोक अमृतसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। सदर कार्यक्रमाचं आयोजन शहराचे सेवानिवृत्त शिक्षक राजेंद्र अहिरे व कल्पना अहिरे यांच्या संकल्पनेतून सदर कार्यक्रम घेण्यात आला। सुरुवातीला फलक अनावरण तर शहरातून भव्य संवादानं संत रविदास यांची मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर सभेच्या स्थळी प्रमुख मान्यवरांनी महाविभूतींना अभिवादन केले। यावेळी सामाजिक कार्यात अग्रेसर व महत्त्वपूर्ण भूमिका निभावण्याचा सन्मान करण्यात आला। यावेळी संत रविदास सामाजिक प्रदेशाचे राज्याध्यक्ष गजानन निंबोरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक अशोक अमृतसागर, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पितांबर शिंदे, महाराष्ट्र महासचिव अशोक वसईकर, महिला आघाडीच्या वंदना वसईकर, सेवानिवृत्त शिक्षक राजेंद्र अहिरे व कल्पना अहिरे यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते। तसेच यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली होती। त्यात प्रदेश प्रवक्ता यादवराव सावंत, विजय वसईकर, राज्य उपाध्यक्ष चंद्रकांत अहिरे, महाराष्ट्र प्रदेश सल्लागार नरेंद्र सोनवणे, प्रदेश संघटक समाधान वसईकर, सुरेश मोरे, काशीनाथ पवार, कृष्णराव विसावे तर शाखा अध्यक्ष राजेंद्र अहिरे, अध्यक्ष उपाध्यक्ष सुयोग वसईकर, सचिव हर्षल बागले, प्रियंका वसईकर, हर्षदा बागडे, अमित वसईकर, दुर्गेश वसईकर, पार्थ बागले, सुकलाल बागले यांसह मंदिर समितीचे अध्यक्ष धोंडू ठाकरे, उपाध्यक्ष अशोक अमृतसागर, सचिव राजेंद्र अहिरे यांसह सदस्य उपस्थित होते। कार्यक्रम प्रसंगी अनेक मान्यवरांनी संत रविदास यांच्या विचारांवर प्रकाश झोत टाकला। सदरचा जयंती उत्सव साजरी करण्यात आली। मुख्य संपादक यादवराव सावंत। साठी आज आपण या ठिकाणी प्रथम एकत्र राजेंद्र अहिरे साहेब यांच्या आग्रहाखातर या ठिकाणी आज आपण एकत्र आलेला आहात, त्याबद्दल मी संत रविदास सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी आपलं आभार मानून आपलं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतो। खऱ्या अर्थानं जर म्हणायचं झालं, बोधिसत्व गौतम बुद्धांचा जो काळ होता 900-950 वर्षापूर्वीचा, तो आपल्याला माहिती नाहीये। आपण फक्त 4 भिंतीच्या आत घरातच अडकलेलो होतो। गौतम बुद्धांनी अत्याचार अन्यायाविरुद्ध लढा दिला, परंतु त्या लढ्याचा आवाज देखील ब्राह्मणांनी कमी केला आणि तो परत थांबवण्यात आला। परंतु तो लढा पुढे नेण्याचं काम कोणी केलं असेल तर तो लढा पुढे नेण्याचं काम आपले जगद्गुरु संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांनी पुढे नेलं। म्हणून त्या ठिकाणी आपण आज त्यांची 649वी जयंती आज मोठ्या थाटामाटात साजरी या ठिकाणी करत आहोत। त्याच्यानंतर खूपच त्यांचाही काळ संपल्यानंतर सर्वात आपल्या शेवटला परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना लिहिली आणि आपल्या सर्वांना सोन्याचे दिवस आले। म्हणूनच आज या ठिकाणी आणि खऱ्या अर्थाने भारतामध्ये संत रविदास महाराजांची जयंती कोणी जर केली असेल तर ती दिल्ली येथे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रथम दिल्ली येथे जयंती साजरी केली। तेव्हा आपल्याला कुठेतरी संत रविदास महाराज काय होते हे कळायला लागलं। तसेच शाहू फुले महाराजांनी जशी शिवजयंती शोधली, तसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील संत रविदास महाराजांची जयंती शोधली। तेव्हा आपल्या लोकांना कळायला लागलं, कारण की 600 आणि 900 वर्षापूर्वीचा इतिहास आपल्याला माहित नाही। आपण काय खाल्लं घरात याचं आपल्याला माहिती नसतं। त्याच्यामुळं माझ्या सर्व समाज बांधवांनी आजच्या घडीला जागृत राहणं, सक्षम होणं, समाजासाठी आवाज उचलणं आजच्या घडीला खूपच महत्वाचं झालेलं आहे। काम जयंती साजरी केली राजेंद्र अहिरे साहेबांनी। आज खूप आनंद होतोय मला आणि आपले समाज बांधव सगळे वेळात वेळ काढून आपल्या संत रविदास जयंतीच्या कार्यक्रमाला साजरे झाले। खूप आनंद होतोय। म्हणून
आपल्या महिला वेळ काढून आलेले आहेत आणि त्याच्यात आम्हाला खूप आनंद वाटते. पहिले संत रविदास जयंती आज धुळे जिल्ह्यामध्ये धुळे शहरमध्ये झालेली, म्हणून मी म्हणतो याच्या पुढे परंपरा चालली पाहिजे आणि येणारी पिढीला हे जागृत करा. आपण म्हणतो वेळ नाही, तसं काही नाही. आपण सरांनी अलीकडेच माझ्या आई पण बौद्धवासी झालेल्या, पण तरी सुद्धा त्यांना म्हटलं तुमचं म्हणणं मला पाहिजे तसं समजत नाही, तर तुम्ही जे करणार मी आहे. ते म्हणाल तुम्ही अध्यक्ष, मी अध्यक्ष राहीन, सर्व गोष्टी करेन. आणि बंधूंनो, या सामाजिक कार्याचे जे प्रणेते रविदास महाराज आहेत, तर त्या रविदास महाराजांच्या ज्या शिकवणीनुसार ही आमची कॉलनी किंवा ही पंचक्रोशी या ठिकाणी, सर तुम्हाला एक सांगतो, तर इथं कोणत्याही धर्मपंथाचं कुठलंही काम असो, सर्वजण एकजुटीने या ठिकाणी येऊन ते कार्य पार पाडत असतात. आणि इथं कुठलाही भेदभाव, फक्त एकटे राजेंद्र आयरे सर तरी सुद्धा या ठिकाणी संपूर्ण जयंतीचा जो कार्यक्रम आहे, भूतो न भविष्यती, आता समजा आज 5-50-100 लोक असतील, याच्यानंतर 5-50-100 लोक घरी ऐकतायत आणि त्याच्यानंतर त्याचा प्रसार होईल. आणि आपल्या ज्या सामाजिक ज्या गोष्टी आहेत, आज तुम्ही ज्या सन्मानाने या ठिकाणी बसलेल्या आहेत, मोठ्या थाटामाटात बसलेल्या आहेत, भगिनींनो, आधीच्या काळामध्ये काय परत त्याच गोष्टी पण इतिहास विस्मरण होऊन चालणार नाही. तर हे जे सन्मानाने तुम्ही या ठिकाणी बसलात, नुसतं मागासवर्गीय नाही तर सवर्ण महिला ज्या भगिनी आहेत त्यांना जे बळ दिलेलं आहे, ते या सामाजिक प्रणेते जेवढ्या विभूती आहेत, या विभूत्यांचं यांनी योगदान केलेलं आहे. त्यांनी स्वतःचा जीव गमावलेला आहे. आणि ब्राह्मण्यवाद्यांनी तो जीव कसा गेला, संत तुकारामांना विमानात घेऊन गेले, पुष्पक विमानात घेऊन गेले, अमुक विमानात घेऊन गेले, पण त्यांना ठार मारलं गेलं. संत रविदासाचं पण तेच झालं. कलबुर्गी म्हणा, दाभोळकर म्हणा, जे तुमच्या आईत खाऊ परंपरेला ज्यांनी या ठिकाणी प्रवाहाच्या विरोधात केले, आजपर्यंतच्या भारत भूमीवर, भारत उपखंडावर प्रवाहाच्या विरोधात किंवा मनुस्मृतीच्या विरोधात जे गेले, त्यांचा कोणत्या ना कोणत्या पद्धतीने असा खात्मा केलेला आहे. तर बंधूंनो, इथं आपण सन्मानाने, नुसतं मागासवर्गीयच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, या विभूतींनी जे श्रम केले, जे कष्ट केले, आणि त्या कष्टाच्या याच्यावर आज आपण सन्मानाने, हा नुसता आपला सन्मान नाही, याच्या पुढे सुद्धा आपण शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हा जो मंत्र आपल्याला दिलेला आहे. तर या मंत्राप्रमाणेच असं मी म्हणत नाही, तर आपण एकत्र येऊन समोरच्याची लढा, पण या भारत भूमीवर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.